शेतकरी बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कांदा हे अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. कांदा या पिकामध्ये शेतकऱ्यांची जी समजूत आहे की ड्रिपच्या माध्यमातून जर आपण खतांचा किंवा अन्नद्रव्यांचा वापर केला तर कांदा हा साठवणुकीमध्ये सडतो किंवा कांदा हा योग्य प्रकारे आपल्याला उत्पादन घेता येत नाही. हा गैरसमज दूर करण्यासाठी ICLने नाशिक, सटाणा आणि मालेगाव या 3 ठिकाणी कांद्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन करण्यासाठीचे प्रयोग 2022 या साली प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावरती घेतले. या पद्धतींमध्ये एक बाब आपण महत्त्वाची ती म्हणजे काय की ज्या जुन्या ग्रेड्स आहेत जसं की 19-19-19, 13-40-13, 052-34, 12-61-0, 00-50 या जेनेरिक किंवा सर्वसाधारण ज्या ग्रेड्स आहेत त्यांच्याऐवजी ज्या नवीन ग्रेड आहेत, नाविन्यपूर्ण ग्रेड आहेत जसं की 5-45, 5+8 झिंक, 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड या फर्टिफ्लो गटामध्ये मोडणाऱ्या ICLची खतं, त्याचबरोबर मॅकफॉस आणि पीक ॲसिड हे अनन्यसाधारण विद्राव्य खतं, त्याचबरोबर पोटॅशियम प्लस 8-0-47 यासारख्या खतांचा विद्राव्य खतांच्या माध्यमातून वापर करण्यात आला आणि सोबत पॉलिसल्फेट आणि फवारणीची खतं स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवॉन्ट या खतांचा या प्रत्यक्षामध्ये वापर करण्यात आला. ही प्रात्यक्षिकं संतोष जाधव, लाखलगाव, पंकज ब्राह्मणकर, जाईखेडा आणि रामदास शेवाळे, तेहरे या 3 ठिकाणी ही प्रात्यक्षिकं घेण्यात आली. 30 दिवसानंतरच्या ज्या या प्रात्यक्षिकांमध्ये नोंदी घेण्यात आल्या त्यामध्ये कांद्याची उंची ही सरासरी 37.93 ही ICL पद्धतीमध्ये आपल्याला आढळून आली, तर तीच कांद्याची उंची ही 33.8 सेंटीमीटर ही शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून आली. त्याचबरोबर पातीची संख्या जी आहे ती पातीची संख्या ICL प्रॅक्टिसमध्ये 6 आपल्याला आढळून आली, तर शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये तीच पातीची संख्या ही सरासरी 5 आपल्याला आढळून आली. नेक गर्थचा जर आपण विचार केला ज्याला आपण कांद्याची मांद म्हणतो ती सर्वसाधारणपणे 5.9 ही ICL प्रॅक्टिसमध्ये, तर फार्मर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला 4.53 अशी त्या ठिकाणी आढळून आली. 60 दिवसानंतरच्या ज्या नोंदी आपण घेतल्या त्या नोंदींमध्ये कांद्याची उंची जी आहे ती सर्वसाधारणपणे 65.6 सेंटीमीटर ही आपल्याला ICLच्या पद्धतीमध्ये आढळून आली सरासरी, तर तीच कांद्याची उंची ही 57 सेंटीमीटर ही आपल्याला शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये आढळून आली. पातीची संख्या जर आपण बघितली तर ती पातीची संख्या सर्वसाधारणपणे सरासरी 8 ही ICL पद्धतीमध्ये आपल्याला दिसून आली, तर शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये तीच पातीची संख्या ही सरासरी 7 आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली. नेक गर्थचा जर आपण विचार केला तर 13.66 मिलीमीटर नेक गर्थ हा ICL प्रॅक्टिसमध्ये आणि 11.5 मिलीमीटर नेक गर्थ हा आपल्याला शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आढळून आला. त्याचबरोबर बल्ब डायमीटर किंवा कांद्याचा व्यास जो आहे तो 32 मिलीमीटर हा ICL प्रॅक्टिसमध्ये आणि 25 मिलीमीटर हा आपल्याला शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये आढळून आला. 90 दिवसानंतरच्या ज्या नोंदी घेण्यात आल्या त्यामध्ये कांद्याची उंची ही 68 सेंटीमीटर ICL पद्धतीमध्ये आणि शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये 62.66, पातीची संख्या ही 10 ICL पद्धतीमध्ये, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये आपल्याला तीच पातीची संख्या ही 9 सरासरी त्या ठिकाणी मिळाली. नेक गर्थ हा 16 मिलीमीटर ICL पद्धतीमध्ये, तर शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये नेक गर्थ हा आपल्याला 14 मिळाला आणि बल्ब डायमीटर ज्याला आपण म्हणू, कांद्याचा व्यास ज्याला आपण म्हणू, तो सर्वसाधारणपणे 62 मिलीमीटर आपल्याला ICL पद्धतीमध्ये आणि 53.83 हा आपल्याला शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये आढळून आला. काढणीपूर्वीची जी प्रत्यक्ष नोंदी आपण त्या ठिकाणी घेतल्या त्यामध्ये एकंदरीत कांद्याची उंची ही 68 सेंटीमीटर ICL पद्धतीमध्ये, 62 सेंटीमीटर ही शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये, त्याचबरोबर नेक हाईट ज्याला आपण म्हणता येईल ती सर्वसाधारणपणे ICL प्रॅक्टिसमध्ये कमी आढळून आली 98 मिलीमीटर, तर तीच शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये ही नेक हाईट 113.66 मिलीमीटर आपल्याला आढळून आली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नेक हाईट जास्तीची होती त्या त्या ठिकाणी अडचणीचा विषय येतो. त्याचबरोबर नेक गर्थ हा आपल्याला 13.95 मिलीमीटर ICL प्रॅक्टिसमध्ये
आणि 11.69 मिलीमीटर हा शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये आढळून आला. बल्ब डायमीटर हा आपल्याला सर्वसाधारणपणे 72 मिलीमीटर हा ICL प्रॅक्टिसमध्ये आणि 64 मिलीमीटर हा सर्वसाधारणपणे शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला आढळून आला. सर्वात महत्त्वाची बाब जी आपल्याला म्हणता येईल की 100 कांद्यांचं वजन हे सर्वसाधारणपणे 10.38 किलो ICL प्रॅक्टिसमध्ये आपल्याला मिळाला, तर 8.67 किलो हे आपल्याला शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये मिळाला. आणि पर स्क्वेअर मीटर यील्ड जर आपण काढलं तर 6.62 किलो प्रति स्क्वेअर मीटर हे यील्ड आपल्याला ICL पद्धतीमध्ये मिळालेलं आहे. तर तेच आपल्याला 5.90 असं पर स्क्वेअर मीटर यील्ड हे शेतकऱ्यांच्या पद्धतीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांच्या या व्हिडिओ लिंकवरनं आणि शेतकऱ्यांच्या शब्दामध्ये, जे की आपल्याला सर्वार्थानं मार्गदर्शक ठरेल. मला वाटतंय या पद्धतीनं जर का आपण कांद्यामध्ये विद्राव्य खतांचा अवलंब, पॉलिसल्फेट आणि फवारणीच्या खतांच्या ज्या नवीन श्रेणीच्या माध्यमातून जर का आपण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे कांद्याचं उत्पादन हे आपल्याला घेता येईल आणि साठवणुकीमध्ये कांदासुद्धा आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी ठेवता येईल, साठवता येईल. शेतकरी बंधूंनी हा जो सुरुवातीचा विषय होता की कांदा आपल्याला ड्रीपमध्ये योग्य प्रकारे येत नाही, तो विषय या निष्कर्षावरून आपल्याला लक्षात येईल की अतिशय चांगल्या प्रकारे आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून कांद्याचं उत्पादन घेऊ शकू. हेच या एकंदरीत प्रात्यक्षिकांमधनं आढळून आलेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर ड्रिपच्या माध्यमातून खतांचा वापर किंवा नाविन्यपूर्ण खतांचा वापर जर त्या ठिकाणी केला तर ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. धन्यवाद.